आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा सुद्धा दिवसाबद्दल आभार मानतो. मान परमेश्वर आशीर्वादी परमेश्वर तुमच्या वचनात सांगणार प्रत्येकानं साई कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. गलातिकरास पत्रामध्ये 1 अध्याय 11 पासून पुढे वचन घेऊया. कारण बंधूनो मी तुम्हाला हे कळवतो की मी सांगितलेली सुवार्ता काय सांगतो की मी माणसाच्या गोष्टी ऐकतो त्याच्याद्वारे मी सुवार्ता सांगत नाही. आता आपल्या जीवनामध्ये बरेच लोक आहेत, माणूस विश्वास ठेवतो त्या ब्रदरकडे त्याच्याकडे जा, तिकडे चला, इकडे चला, बरोबर. आणि हा विश्वास जो असतो तो त्यांच्यामध्ये कंट्रोलात राहत नाही की मी देवाबरोबर राहू की त्या माणसाबरोबर. म्हणून पौलाने जेव्हा सुवार्तेचा प्रचार करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी माणसाच्या गोष्टी ऐकून नाही प्रचार केला, तर मनुष्यापासून प्राप्त झाली नाही आणि ती मला कोणी शिकविली नाही, तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली. हालेलुया. ज्या माणसाला देव जेव्हा निवडतो तेव्हा तो सुवार्ता परमेश्वर त्याला शिकवतो. माणसाच्या हातातून आपण बपतिस्मा घेतो तेव्हा देवाची सुवार्ता होत नाही, बरोबर. किंवा माणसाच्या सांगण्याने जी शिकवण मिळते तेव्हा देवाची सुवार्ता प्रचार होतो. तर तो मनुष्य वेगवेगळ्या दिशेमध्ये चालवतो आणि चालवतो लोकांना. मग ते विषय जे आहेत ते तिकडे माणसाला मजबूती बनवतो. पण देवाने आता हे पवित्र शास्त्र आहे, हे जर तुम्ही घेत आणि वचन घेऊन ऐकत तर तुम्हाला आशीर्वाद. बाकी काही डेकोरेशन करा त्याच्यातून काही फायदा होत नाही आणि होणार. देवाचं जे शिक्षण आहे ना ते प्रीतीचं आहे, दयेचं आहे आणि समंजसपणाचं. म्हणजे त्याच्यातून आम्हाला काहीतरी फायदे होतात. देवाचं शिक्षण आहे आशा, हिंमत देणं. आणि ती हिंमत त्या माणसाने जर पकडलेली असेल तो भविष्यात पुढे जातो. तो थांबत नाही, ना कधी नुकसानात पडत, ना कुठल्या परिस्थितीमध्ये कमजोर परिस्थितीमध्ये. यहुदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की मी देवाच्या मंडळीचा पराकाष्ठा छळ करीत असते. बघा पौलाने काय सांगितलं, देवाची जी मंडळी, आता मी देवाची मंडळी वापरते, बरोबर. लोक मला शेळतातच, लोक तुम्हाला भेटले ते काय ना काय बोलणार. ते तुम्हाला का बोलणार की तुम्हाला देवापासून दूर. आता पौलाने जे केलं ते त्यांनी सांगितलं ना, आणि जे लोक तुम्हाला शेळतात ते परत इकडे येणार आहेत, ते समजलं. त्यासाठी त्यांना सोडले, जा तुम्ही थोडासा निंदा करून प्रचार करा, सुवार्ता सांगा. हालेलुया. कारण तुमच्या मनातला जो राग किंवा नफरत किंवा दुष्ट आत्मा तो शरीरात आहे तो कंट्रोल नाही होत. तो कंट्रोल न झाल्यामुळे मग काहीतरी बोल 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 करायचं आणि नंतर बोलून ते सगळं संपलं परत असं राहायचं आणि मग चिंता करत बसायचं. फायदा काय आपला. हालेलुया. माणूसची स्वभाव आहे, मी कोणा माणसाची नफरत नाही करत. तुम्हाला वाटते गोड राग दगड घे मार डोकं फोड बांधला नाही माझं रक्त नाही, तुला नाही घ्यायचा. स्वभाव नम्र ठेवा, लीट ठेवा. रस्त्यात चालला, पायाला ठेच लागली, अंगुठा तुटला, काय दगडाला मारू, तेव्हा राग शांत ठेवायचं. ते पहिलं बालपणाचं शिक्षण आहे. दगडाचा कधी लागलाय का? दगड मारला का? हालेलुया. दगडाचा लागलाय कधी? मग तू समजून घ्या की जर त्या टायमाला आपण सहन करून कंट्रोल केलं, कोण बोलते त्याला बोलू दे. हालेलुया. 6:46 खडकावर खडकावर राहा. घर कसं बांधा? खडकावर.
जेवढं सहन करेल ना तेवढा मनुष्य आनंदी राहील, तेवढं मनुष्य सुखी राहील. पण जेवढा स्वभाव चिडचिड राहील तेवढा शरीर कमजोर होईल. देवाजवळ एक स्वभाव मी बघितले, या माणसाला खेळे घातले हातामध्ये, ज्या हातातून त्यांनी चमत्कार केले ते चमत्कार करता नंतर त्याच हातामध्ये बक्षीसपत्र दिलं त्याला त्या लोकांनी. एका मिस्त्रीला बोलवलं, क्रॉस बनवला, कुर्सावर टांगवला, बांधून ठेवला, मग त्याला सांगते खिळे मार. आता त्यांनी पण खिळे घेतले टोपी. हालेलुया. ज्या हातातून अभिषेक आशीर्वाद होत होता, चमत्कार करत होती, त्याच्यातून आरपार खिळे घालून त्याला अडकून ठेवलं. मनुष्य वेगळ्या आचार विचाराचा आहे. हालेलुया. त्या खिळ्याने किती वेदना झाली असेल. जेव्हा पायात खिळा लागला तर किती मुश्किल. जेव्हा आम्ही काम करत होतो पायामध्ये बुटातून आरपार खिळा जायचा, तो खिळा गेला ना की त्याच्यातलं लब्बर त्या पायामध्ये बसायचं. मग ते लब्बर असल्यामुळे ते पाय सुजायचा आणि पिकायचा. मग त्याला काय औषध टाकणार, एक ते खिळा आहे तोच कासायचा, तोच खिळा कासायचा ना तो त्याला टाकायचा. नसेल तर 2 माचीस घ्यायची, त्याच्यावर ठेवायचं आणि 1 माचीस त्याच्यावर पेटवायची, चटका द्यायचा. नसेल तर कापूस पेटवायचा ना, गरम गरम त्या रक्तामध्ये घालायचं. अशा प्रकारे डॉक्टर नव्हते त्यावेळेला. हालेलुया. तेव्हा आपल्याला आठवण नव्हती. निवांत 14:26 पवित्र आत्मा आता आठवली. ज्या येशूने आपल्यासाठी एवढं सहन केले, एवढं दुःख भोगितलेलं आहे, एवढं मारहाण खाल्लेलं आहे, तर हे पापी माणसाला आपल्याला तेवढं सहन करायला काय मुश्किल. पुढतं त्यांना बोलून दे. त्याचं एवढं प्रभू येशूचं एवढं जरी शिक्षण असलं ना मोरीच्या दाण्यासारखं तरी बस आपल्याला. म्हणून पौल सांगतो निश्चय करणारी व्यक्ती. आता ख्रिस्ताच्या लोकांना शरणं म्हणजे त्याचा अर्थ काय, हे आपण सर्व ख्रिस्ताचे लोक आहे आणि हे देवाचं मंदिर आहे. तुम्ही सर्व माणूस जे आहे ना ते एक मंदिर आहे आणि देव तुमच्यामध्ये आहे. आणि देव जर तुमच्यामध्ये आहे तर तुमच्या सर्व व्यक्तीसाठी प्रार्थना करणं किंवा सर्व व्यक्तीसाठी सहनशील मध्ये नफरत नाही, द्वेष, देवा नाही, त्यांना समज नाही. येशू ख्रिस्ताचा शब्द खेळायला टायमामध्ये त्यांनी एक शब्द असा वापरला, हे बापा हे काय करतात त्यांना कळत नाही. जे देवाचे सेवक आहे, देवाचे लोक आहे, देवाच्या लोकांविरुद्ध जेव्हा ते लोक बोलतात तेव्हा आपला शब्द असाच निघाला पाहिजे की देवा हे काय करतात त्यांना कळत नाही, तर यांना कळण्याचा शब्द मिळावा. तर पुढे वचन घे. वधीचा नाश करीत असे वचन 14 आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायाविषयी मी विशेष आदेशी असल्यामुळे माझ्या लोकांतल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहुदी धर्मात मी पुढे गेलो होतो. तो सांगते यहुदी धर्मामध्ये तो काय सांगते मी पुढे गेलो. आता तुम्ही स्वतः विचार करा, हा तो पौल त्याने स्वतः आपलं पाप कबूल केलेलं 12 उघडकीस झाले. आता उघड झाल्यानंतर त्यांनी कबुली करून सांगितलं की मी अशा लोकांना शळत होता की जे देवाचे लोक आहेत, ते कार्य करत होते, चांगलं काम करत होते, त्याच्याविषयी मी शळत. माझं काय शिक्षण नाही, तुम्ही देवापासून दूर नका, कोणा माणसाच्या मागे लागू नका. जेव्हा तुम्ही प्रार्थना सोडतात आणि दुसऱ्याच्या मागे जातात ना तिथेच तुम्ही फसतात आणि तिथेच सैतान असते. आदाम एवाची आठवण. आदाम एवा देवाबरोबरच होते. त्याने देवाचे जेव्हा नियम म्हणजे तोडले, नियम मोडले, त्याच वेळेला शैतानाने त्याला बुडवले. आणि तुम्ही जे होते तशी मी पण होता. मी सगळ्या प्रार्थनामध्ये जेवढ्या प्रार्थना होत होत्या ना त्या सगळ्यामध्ये गेलो,
पण सत्य काय खोटं काय सगळं शिक्षण घेत गेलं आणि त्याच्यातून अशी मजबूती बनवली. आज मी तुम्हाला सांगतो की परमेश्वराने मला अशी दानं दिलेली की विचार करणे. तर मी देवाला सांगतो आता मी दानं पोचली नाही, आता बरंच काम करायचं आणि रोज ते सांगतो की तुमची इच्छा कधी पुरी होणार. आम्ही तर बोलतो तुमच्या इच्छेप्रमाणे, तुम्ही प्रार्थना शिकवले तेच प्रार्थनेमध्ये आम्ही बोलतोय की तुमची इच्छेप्रमाणे. पण आम्ही सगळे लोक आहेत की देवाची इच्छेप्रमाणे चालतच नाही. मग देवाची इच्छा कशी होणार? स्वर्गीय बापाची प्रार्थना हर एक व्यक्ती बोलतात, पण स्वर्गीय बापाच्या इच्छेप्रमाणे हर एक व्यक्ती बोलत नाही. ज्या शिक्षणाचा उल्लेख केलेला आहे ते घ्या, म्हणून कोणाच्या शिक्षणाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने फुलाविले, त्याला आपल्या पुत्राला माझ्याकडे प्रकट करणे बरे वाटले. आईच्या उदरापासूनच तो सांगते मला वेगळं केलं. जसं इर्मया 5, जशी इर्मयाची गणन केली तसा पौल सांगतो मला पवित्र केलं. आता देवाने आपल्या सगळ्यांना पवित्र केलं. ज्या वेळेला आपण छोटे होतात तेव्हा सगळे पवित्र असतात. आपण पापी आहेत ना, तर आपल्या मागे हळूहळू मुलं सुद्धा तेच बघून बघून पापामध्ये पडतात. पण ती पवित्रता नाही, ते अपवित्रता. जेव्हा मुलं पवित्रता असते तेव्हा त्याच्या सर्व गरजा इच्छा पुऱ्या केल्या जातात. पण जेव्हा मुलं अपवित्रता जातात तेव्हा ती अपवित्रता झाल्यानंतर त्यांची इच्छा पुऱ्या होत नाही. योजना अलग प्रकारच्या उत्पन्न होतात. लहान असताना इच्छा फक्त तेवढंच असते, खायचं बिस्किट, हे ते खायचं बिस्किट. हा आहेत आपली लहान मुलं आहेत ना, बिस्किट अरे त्याला तेवढं मिळालं, दुसरं दिलं नको ते नाही. म्हणजे तेवढंच. आपल्याला मोठे झाले ना पाहिजे बस, अद्याप हे पाहिजे ते पाहिजे, पाहिजे बस. अरे लोक काय सांगतात पोट भरत नाही. आणि जेवतात तेव्हा पोट भरते, पण या वस्तूंनी जे पोट आहे ते कधी भरत नाही. त्याला मोह बोलतात. मोह काय? तर ते मोह भरल्यानंतर त्या माणसाची मानसिक परिस्थिती तिथे कमजोर बनली जाते. आणि त्या मोहामुळे मनुष्य कमजोर पडतो. समजलं? मोहामुळे कमजोर पडतो. पण त्याला काय नाही मिळेल. मग ते 16:26 दिलेलं आहे, जगात सर्व कमवून आत्मा जागीर करून. जो मनुष्य सत्यात आहे, संशीतात आहे आणि लोकांच्या सेवेमध्ये तो खऱ्या मनाने धावत आहे, अशाच लोकांना चिंता असते, टेन्शन असते, अस्वस्थपणा असते. का? कारण ते लोक सतावाचं काम करतात. पण ते लोक चिंतात पडत नाही. आम्ही लोक चिंतात नाही पडत. आमची चिंता काय माहितीये का? अद्याप आणखी कार्य कसं व्हावं. तुम्ही आमची निंदा करा, तुम्ही द्वेष करा किंवा तुम्ही आमच्या विरुद्ध बोला, वांधा नाही, त्याच्यात मला काही फरक नाही पडत. कारण ती तुमची ड्युटी आहे. पण माझी ड्युटी काम करायला दिले ना, म्हणून बोललो ना मान 4:35 पासून या पलीकडे जायचं आहे. तर कसे इथून पुढे जायचं आहे, जायचंय सांगितलं तर जायला नाही. बघा काय सांगते? परराष्ट्रामध्ये कोणा माणसाची पण मसलत नाही घेणार. जो मनुष्य देवाने ज्याची निवड केली, घडण केली, तेव्हा तिकडे जे आहे ना, शिक्षण जे आहे ना, तेव्हा कोणा माणसाला विचारू का मी शिक्षण घेऊ, ते घेऊ का, मी शिकू का, असं शिकू का, तसं बोलू का, तसं सांगू का, मी हे केल्यानंतर हे केलं, त्या प्रार्थनेत गेलं का, या प्रार्थनेत गेल्यावर माझे फायदे होतील नाही. आणि माझ्या मुली झालेल्या प्रेषितांकडे यरूशलेमेस वर न जाता मी लागलास अरबस्थानात निघून गेलो व तेथून निश्वास करत पुन्हा परत आलो. तो गेला ना परत दिवसकार मध्ये काय केला? गेल्यानंतर पुन्हा दिवसकार परत आला. तो परत का आला?
आता आपल्या जीवनाचा जो अनुभव आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. वचन 18 मग 3 वर्षानंतर 3 वर्षानंतर मी केफाला भेटावयास यरूशलेमेस वर गेलो. काय सांगते? केफाला भेटाव्यास वर यरूशलेममध्ये गेलो व त्याच्याजवळ 15 दिवस राहिलो. कुठे गेला तो? आणि त्याच्याजवळ किती दिवस राहिला? आज आपल्या प्रत्येकाच्या वचनाला परमेश्वराच्या मार्गानुसार चालणं गरजेचं की मला वचन मिळाले देवाचं, त्या वचनावर मला विश्वास ठेवायचा आहे, त्याच वचनाप्रमाणे चालायचं आहे, त्याच वचनाप्रमाणे भविष्यात प्रवास करायचा आहे आणि त्याच वचनानुसार देवाची इच्छा पूर्ण करायची. जर तुम्ही देवाच्या इच्छेवर अवलंबून बसलेले असतील तर देवाचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये बसलेला दिसेल. परंतु प्रेषितातील काय सांगते? दुसरा कोणी माझ्या दृष्टीस पडला नाही. हालेलुया. आता जर आपण आपल्या जीवनामध्ये जर एक गोष्टी शिकत आहे किंवा शिक्षण घेत आहे तर दृष्टीस काय पडायचं आहे ते तुम्ही शिकायचं. मी ख्रिस्तामध्ये आहे, ख्रिस्त माझ्यामध्ये. बघा, शैतान तुम्हाला सगळे मोह देते आणि तो मोह दिल्यानंतर काय होतो माहिती आहे का? त्याच्या सगळ्या प्रश्न शरीराच्या बाबतीत तो क्लिअर करून ठेवतो. त्याला माहिती आहे याला काय कमी आहे. शरीराच्या गरजेकडे कधी लक्ष लावू नका, आत्म्याच्या गरजेकडे पूर्ण लक्ष लावा. कारण जिथे आत्मा त्याच्याकडे आहे तर शरीर पण मजबूत आहे. पण ज्यामध्ये आत्मा क्लिअर नाही तर शरीर सुद्धा क्लिअर नाही. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. आता तरी विचारलं काय सांगते? प्रभूचा दूत काय याकोब तो त्याच्या दृष्टीस पडला. हालेलुया. आता आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक एक शिक्षण घ्यायचं आहे. तो वेगवेगळ्या प्रांतात गेला, बरोबर. तो गेल्यानंतर त्यांनी प्रांतामध्ये काही गोष्टी बनवलेल्या गेल्या. हालेलुया. आता त्याला प्रांत का मिळाली? की तो येशूसाठीच आपलं भविष्य तयार करत होता. तुम्ही आणि मी येशूसाठी भविष्य तयार करत असेल ना तर हे शरीर आहे ना ते बाजूला ठेवायला, तेव्हा फक्त आत्माच काम करावं लागते. आणि तो आत्मा असा काम करते की आपल्या शरीराला समाधान आणि शांती. आता हे सैतान आलेला आहे पृथ्वीमध्ये आणि यो सैतान सगळ्यांना मोहात पाडायला लागला आणि रस्त्यावर येण्याची परिस्थिती ना म्हणजे आपलं भविष्य कमजोर होण्याच्या परिस्थितीमध्ये माणसामध्ये ते उतरले. आता तुम्ही जर कमजोर झाले तर तुम्ही विचार करा फायदे कुठे होतील. कमजोर व्यक्तीच्या भविष्यात फायदे होत नाही. ख्रिस्तामध्ये असणाऱ्या यहूदातील मंडळास त्याच्या ऐकण्यामध्ये एवढे येत होतो की पूर्वी छळ करणारा ज्या विश्वासाच्या मागे ते नाश करत होता त्याची मी घोषणा आता करतो. तो लोकांच्या विरोध जात होता, देवाच्या विरोध पूर्ण जात होता, त्याची घोषणा तो करायला. आता आपण बघा, जर तुम्ही विचार करा त्याचं नाव बदललेलं होतं, चेंज झालेलं होतं. कशासाठी बदललेलं होतं? की ज्या पहिला नाव जे होतं त्या नावामध्ये ना लोक घाबरायचे. एखाद्या माणसं, आज तुम्हाला माहिती की देवाचं कार्य कसं असते माहिती? मी पापी नसताना तर देवाने मला बोलवलं नसतं. समजलं? जो मनुष्य पापी जास्त ना तो मनुष्य देवासाठी कार्य करतो जास्त. ज्या माणसाने जास्त जगात पाप केलं असेल तोच मनुष्य देवामध्ये जास्त होतो.
वर येतो. कारण मी छोटा होता, मला माहिती फळं खा, बाकी दुसरं काय असं मोठी चोरी नाही केलेलं नाही, कोणाची खून हत्या केली नाही. हालेलुया. फळं इकडून मस्ती करण्यात एक्सपर्ट. हालेलुया. तेव्हा आता कुत्रा भुकत होता, आता भुकेल. हालेलुया. त्याला आज्ञा पण ऐकायला येतं. हालेलुया. तर त्यावेळेला मी छोटा होता, ते कुत्रा खेळत असताना चाललेला, ते कुत्र्याचे दोन पाय पकडले गोल 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 फिरलो. किती आवाज. हालेलुया. देव सर्व माणसाला शिकवते, पण सर्वांचा हृदय जाणार परमेश्वर लक्षात ठेवा. हालेलुया. तर असे अनुभव शिकायला मिळतात. तर तुम्हाला एक अनुभव देते. तेव्हा आमच्या आजी होती, ते निघायचं पोराला चावलं असतं तर बाबाने काढली माझी. हालेलुया. पण खरंच सांगतो, माझा देव परमेश्वर शेवटी पृथ्वीचे बाप आहे, त्याचं काही नाही. तो बाहेर घेऊन आणलेला मारायला असा मला असा, पण खेळता खेळता माझं लक्ष पटकन तिकडे गेलं. कसं समजते काय माहिती, सांगते माहिती नाही. पण जेव्हा वडील आमची देवाच्या घरी जायला निघाले तेव्हा त्यांनी हात जोडून माझ्याकडे क्षमा मागितली ना. मला सांगते की मी तुला कधी ओळखलं नव्हतं, माहिती नाही काय. त्याच्यानंतर वर्षा दादाला ओळखतो तुम्ही ना. मी तेव्हा मुलीचे कामं करायला जायचा ना, तेव्हा तो मुलीच्या लग्नासाठी इकडे आमंत्रण आलेला. तेव्हा तो मला सांगते मी तुला ओळखलं काय नाही. ते देवानी ओळख सगळ्यांना देते. ती कधी देते माहितीये, जेव्हा त्यांना समज येते बघा ते. कारण ह्या माणसाची मी आठवण ठेवतो, कारण तो खूप चांगला होता, पण लोक त्याला काही चांगला नाही असं सांगतो. तो खूप चांगला दयाळू होता, प्रेमळ होता, गरजेला मदत असं एक व्यक्ती होत. पण त्याचं बोलणं जे आहे ना, ते जरा आवाजामध्येच तसं. तर कधी कधी आपल्या लोकांचं असं असते. तर मी ते आदर्श त्याचा आदरपर्यंत करतो. मी चांगल्या व्यक्तीला विसरत नाही, वाईट व्यक्तीला पण विसरत नाही. प्रार्थना करायला, नाश करायला नाही असं वाईट हो. मी प्रेमाने लोकांना जवळ घेतो, हे मला माहिती, कारण देवाचं शिक्षण देतो. तर ही जे गोष्टी जेव्हा तुम्हाला बरोबर बऱ्याच गोष्टी बोललेल्या माझ्याशी बऱ्याच गोष्टी, तर मी हे लोकांसाठी प्रार्थना करते की ते देवाचे आज आपल्यामध्ये चांगली कर्म, चांगलं शिक्षण, चांगले गुण, चांगले अनुभव हे प्रत्येकाला देवाने दिलेले आहेत. प्रत्येक माणसामध्ये अशी गुण ठेवा आणि प्रत्येक माणसाचं नाव असं ठेवा मध्ये 5 वेळा की ती देवाच्या घरी गेले तरी त्यांची आठवण मात्र राहायला पाहिजे. कारण मी त्यांचा आदर्श. मी लोकांना काय करतो माहितीये का, मी फक्त प्रार्थना करतो, बाकी काय बोलत नाही. ते देवाच्या घरी जाऊ दे, राहू दे, वांधा नाही. ज्यांनी आपल्यासाठी काही केले ना केलं तरी देव चांगलं, सगळ्याशी प्रेमाने. कोणाशी मनात असं याच्या धरू नका की याने माझं वाईट केले म्हणून वाईट आहे, नाहीये. तो त्याचा एक दिवसाचा दुष्ट आत्म्याचा एक राग उत्पन्न होता, म्हणजे तो दुष्ट आत्मा होता. तो बोलला आणि त्याच्यातून गेला, कारण त्याने देवाला वेळ नव्हती दिली, त्याने दुष्ट आत्म्याला वेळ दिली. आणि ही जी वेळ आहे ना त्याचा वापर आपल्याला करतात. आता आमचं जीवन कसं आहे, प्रार्थना करणं. मग तुम्ही कोण पण असं आता बाहेर देशात आहे, सीपोर आहे, लोक कामाला जातात, तिथे आहे, फार कठीण परिस्थितीमध्ये तिकडची कामं असतात. काही काहींना खाण्यापिण्याचे हालात, त्याला उपचार नाही, डॉक्टरांचं नाही, सुविधा नाही, किती कष्टमय बाहेर लोकांचं जीवन आहे. देवाने मला हे शिकवलं. मग ह्यासाठी पण मी प्रार्थना करतो. कारण का आपल्याला वाटते का पैसा आहे, पण त्यांचं भविष्य कसं आहे ते पहिलं आपण लक्षात घेऊ. थंडीत, पाण्यामध्ये, वादळामध्ये, सर्व परिस्थितीमध्ये त्यांना जावं लागते. सगळ्यांच्या लोकांचं ऐकावं लागते. फक्त आपल्या कुटुंबाला मदत देण्यास, म्हणजे घर सांभाळायचं. हर समस्या आहे, हर दुःख आहे, हर संकट आहे, कर्ज असते, त्या कर्जासाठी प्रार्थना करणं. कर्ज माणसाला सतावते, दुःख देते,
निराश आहे, मोह मारतात माणसं. अशासाठी सगळ्यांसाठी प्रार्थना आहे. शेतकऱ्यांसाठी, मंत्री लोकांसाठी, आमदारांसाठी, पोलिसांसाठी, जो माणूस आहे त्या सगळ्यांसाठी. सगळ्यांची नाव ते घेऊ शकत. जे बाकी आत्मे भटकतात त्यांच्यासाठी की त्यांचे आत्मे देवाकडे पोहोचतात. सगळ्यांसाठी प्रार्थना करायची. प्रभूने तीच प्रार्थना केली. खरी प्रार्थना कशाला सांगतात माहितीये? रोमकरच 12:21 बऱ्याची जे तुमच्या विरोध बोलतात ना त्याच्यासाठी प्रार्थना. मला कोण एखादा माणूस प्रार्थनेला सोडून जातो आणि तो प्रार्थने जेव्हा येतो ना मी बघतो मला खूप बरं वाटते. चल देवाने एक प्रार्थना ऐकली टिकून राहिले. मी नाही कधी निराश मध्ये राहत की तू माझी निंदा केलेली, तू माझं शेड इथे कशाला चालत. हा प्रश्न आपल्या सगळ्यांना प्रश्न शोधून काढायचा की सगळ्यांसाठी प्रार्थना. जनावरांसाठी पण प्रार्थना करू, फळ झाडासाठी पण प्रार्थना करू, सजीव वस्तूसाठी हर एक गोष्टीसाठी प्रार्थना. निर्जीवसाठी प्रार्थना करत नाही. ना मोबाईल साठी प्रार्थना करत, ना टीव्ही साठी प्रार्थना करत, माहिती नाही. कॅशसाठी प्रार्थना कारण ते देवाचं काम करते. डोलक्यासाठी प्रार्थना मस्त वाजवू. परिस्थिती अशी आहे दुपारच्या टायमाला मस्त झोप आले का मग वाजवायला. मी काम करतो, ज्यांना झोप येते त्यांना एक एक वाद्य देतो, मग त्यांना डुलकी मारता येत नाही, मग ते असं वाजत. हा एक सिस्टम आहे सगळ्यांना. म्हणजे एकेकाने एक एक कामं घेतली का कोणा माणसाला झोप नाही, जो आहे झोपणारा तो पण उठून जाते. तुम्हाला माहितीये सकाळचं जेव्हा जायचं प्रवचन होतं बरोबर त्या टायमाला बरेच लोक आज सुरू झाले पटापट. हा असे आहेत ते. कारण मला माहिती आहे, कारण मी घरात असतो ना जेव्हा मदत चिंतन करतो बघा तेव्हा मला देव त्या गोष्टी दाखवते की इथे बघ एवढे एवढे लोक मस्त आरामध्ये वांदा नाही. झोपलं तरी काही फरक नाही पडत. मी सांगतो त्याचा काही तिरस्कार नाही करत. कधी कधी ती झोप सुद्धा तुम्हाला कामाला येते. मला एकदा माहिती आहे आपला एक प्रवचक व्यक्ती प्रवचन देत होते, एक व्यक्ती तिकडे बसलेली ती पडली तरी बरी झाली. अशी सुवार्ता ऐकलेली नाही. हे घडणं पण गरजेचं आहे की जे होते ते चांगलंच होते. आपल्या मनासारखं सगळ्या गोष्टी होत नाहीये. कोणाने प्रार्थना केला तर ओढून पडला ना मेला, प्रार्थना केली तो जिवंत झाला. 29:11 जे काही होऊ दे चांगलंच आहे. मी सगळ्यांना सांगतो कशाला तुम्ही आपल्या मनासारखे विचार करता. असू दे काहीतरी देवाची इच्छा आहे. कोणत्याही कार्याला आपल्या इच्छेने पृथ्वी चालत नाही. कारण शिकताना त्याने शिकवताना पण सांगितलं प्रभू तुमच्या इच्छेप्रमाणे. तर माझं काम तेच आहे की जे काय घडो तर देवाच्या इच्छेने घडो. सगळ्यासाठी प्रार्थना करा. कधी फुकट जाणार नाही. आज तो माझ्या विरोध आहे पण उद्या तोच मला मदत करणार. मी त्यांना चांगलं शिकणार ते मी शिकवणार. मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, योजनाने वाईट करत. माझ्या विरुद्ध वाईट पण नाही होऊ दे, कदाचित माझीच काय चूक असेल तरी मी सांगतो, तरी मी क्षमा मागतो लोकांना. हालेलुया. आपल्याला नम्र बनायला काय गोष्टी नाही. गमिट करून आपले काय फायदे होणार. आपलं स्वतःच्या मनाचे विचार आहेत ते. मला पण स्तुती केलं तर बरं मी शायलर बनून काय माझा फायदा होणार नाही. आणि जितकं नम्र बनेल तरी पण मी समाधान आहे. उंच केलं तरी मी समाधान आहे. मग ते 23:12 परमेश्वरचं शिक्षण. म्हणून कधी करायचं ते 6 पासून वचन दिलेले की स्वर्गातला देवदूत जरी आला त्यांनी शिकवलं तरी तो शांत असणार. म्हणजे तुमचा विश्वास देवावर परफेक्टली बसलेला पाहिजे. आणि जर बसलेला असेल बघा व्यवस्थित ते तुमच्या मनात कोणाविषयी नफरत येणार नाही ना कोणाच्या शिक्षण घ्यावं याचे विचार येणार. कारण देव आपल्याला शिकवतो. आता येशू पण पित्याच्याद्वारे शिक्षण घेत होता. आता आम्ही पण आम्हाला शिकवणारा कोण पवित्र आत्मा. मी त्याला सांगतो प्रभू तुम्ही मला शिकवा. मी तुम्हाला सांगतो ना माझं टाइम असा आहे 12ची पहिली अगोदर प्रार्थना ना 12च्या नंतर 5 मिनिटं तरी केवढा थकलेला भागलेला जर असला तेव्हा आज मला झोप येते बरोबर तरी 5 मिनिटं तरी मी उलटून टाकणार.
5 मिनिटं तरी ठेवणार. मग असं करता मग वचन वाचून दुसरं, म्हणजे 12:30 ते मागे पुढे जातात. त्यानंतर पडून मनन चिंतन करेल रात्रीचं तो वेळा, कधी 1 वाजते, कधी 1:30 वाजते, कधी 2 पण वाजते, म्हणजे परफेक्टली नाही. त्याच्यानंतर 4ला 3ला पण उठली. 1 तास 10 मिनिटं 15 मिनिटं कधी कधी झोपलं की मला वा आता सकाळ झाली, कुठे गेलं वाजते. कारण परमेश्वरा ठिकाणी परमेश्वराच्याच मार्गाचेच विचार करायचे. हालेलुया. म्हणून देव मला अनेक दानं देतो. ते असं बोललं, ते असं कर, मग तसं कर, मग तसं करायचं. आपण दुसऱ्या गोष्टी करायच्या नाही. जेवढा मनुष्य त्याग करतो, जेवढा मनुष्य सहन करतो, तेवढं त्याला गिफ्ट मिळेल. मग देवाला सांगायचं गिफ्ट ते माझ्याकरता नाहीये, यांच्यासाठी काय, हे आल्या त्यांच्यासाठी काय. मग जे लोक त्यांच्यासाठी आहेत आणि त्यांना ते देवाने दिलेलं आहे, त्याच गिफ्टमुळे जे पुढे चालले तर त्यांचं भविष्य चेंजिंग. पृथ्वी आपली नाही, पृथ्वी परमेश्वराच आहे. आम्ही आपले नाही, आम्ही परमेश्वराचे. मी या शरीरावर आपला हक्क आणि अधिकार गाजवण्याचा संबंध येतेच कुठे. फक्त एवढं शिकायचं की या शरीरावर सैतानाला एवेसारखा अधिकार घेऊ. जो एवेने अधिकार घेतला ना, तो आदामाला दिला, एवेला दिला. तर तो अधिकार जो आहे तो सैतानाने आपल्या शरीरावर नसतो. ते कसे येतात म्हणजे जगाचे संपूर्ण मोह असतात. आणि जसे त्या मोहाला बळी पडायला लागले तर तिथे समजून घ्यायचं की तिथे सैतान आला आणि योच मला तुमच्या म्हणजे परमेश्वरापासून मला दूर. शिकताना शिकायचं. प्रार्थना कमी केली तर नुकसान आपलं झालं. आता लोक कुठे ना कुठे प्रार्थनेला धावतात, इकडे धाव का तिकडे जाव. म्हणजे 24 वचनामध्ये लोकांची मानसिक परिस्थिती फार कमजोर झाली. लोकांना प्रभूची उपस्थिती मिळाली पाहिजे आणि जशी ती उपस्थिती मिळेल तसं ते माणसं प्रभूच्या मार्गात चालतील. सैतानाची उपस्थिती जर आपल्या शरीरात राहील तर आपल्या सगळ्यांना सतावेल. मला आश्चर्य वाटते. जेव्हा मी एक दिवस प्रार्थना करायला लागले ना, तर नवीन प्रार्थना सुरू केली. तर मी सुवार्ता गाजवत असताना मला सतावा आला. खूप लोक काय म्हणतात. तर प्रार्थनेविरुद्ध प्रार्थना नाही चालवायची, बंद करायची. विचार केला हे मी माणसाचं कशाला ऐकू. तेव्हा मला हे गणितीकरा सेकंदे आपला वचनमध्ये दिली की मला जी सुवार्ता दिली कोण सांगतो ती कोणी माणसाने नाही दिली. मी त्याच्यावर विचार केला, प्रार्थना करत बसलो. देव सांगतो दान मी दिले का दान त्याने दिलेलं आहे. तेव्हा नंतर मी निर्णय घेतला या लोकांचं काही ऐकायचं नाही, मला देवाचंच ऐकायचं. जेव्हा मी देवाचं ऐकत गेला तर आज एवढं मोठं कार्य उभारलं आणि मी एकटा धावत 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 देवाजवळ पोचला ना. देवाने मला एक काम द्यायला सुरुवात केलं. आता एवढा धावतो जसं कधी तिकडे पहिल्या पत्र 9:24 वचन, असा धावा की ते तुम्हाला मिळेल. शरीर ते धावणारे एकदम सगळे धावतात, एकाला बक्षीस मिळते. हे तुम्हाला माहिती नाही का? अरे अशी धावा ते तुम्हाला मिळेल. काय सांगते? शरीरात धावणारे पुष्कळ आहे, पण कसे धावा ते तुम्हाला मिळेल. आता आम्हाला काय मिळणार आहे मला सांगा. त्यांनी कसं शरीरात धावणारे पुष्कळ आहे, बरोबर. असे धावा किती मिळेल? कसे धावणार मला सांगा. इकडे तिकडे प्रार्थने त्याच्या प्रार्थनेमध्ये जाऊन नाही, देवाच्या सुवार्तेसाठी प्रचारासाठी धावा. आता तुम्ही खरोखर देवाच्या शिक्षणानुसार चालत असेल तर तिथे दुःख आणि आपत्ती येत नाही. आली तरी देव काढतो, कारण तुमचं सत्य तुम्हाला आज न उद्या उपयोगी येईल.
कारण हे मंदिर आहे, या मंदिरात देव वास करते, तर कोणाच्या व्यक्तीची ताकद त्याच्यामध्ये कार्य करू शकत. फक्त तुम्ही कंट्रोलात राहायचं, म्हणजे सहन करण्याच्या शक्तीमध्ये राहायचं. आज जर तुम्ही सहन करत असतील, वचनावर चालतील, त्याच्या शिक्षणानुसार चालतील, तर तुम्ही भविष्यात शांतीने आपलं भविष्य. लोक सतावणार हे कामच आहे. मी नेहमी कार्य करताना काय सांगतो, तुम्ही केंद्र सोडून जायच्या अगोदर पहिलं मला विचार, आणि असं सोडून गेलंय तर तुम्हाला नुकसान आहे, ते मला. शेवटी लोक 15-11 पासून बापाचं दम घेऊन गेला. तो बापानेच मनापासून दिलं, हे बाबा जा. त्यांनी नफरत नाही केली बापाने, तर प्रेम व्यक्त केलं. तुझं प्रेम या पैशावर आहे तर मग मी कोणाला पण सांगतो, तू प्रार्थना सोडून जायचं असेल तर जा. तुला माहिती तिकडे गेल्यावर माझे फायदे होणार आहे तर जा. कारण इव्हन 60% मी लोकांना सांगतो, तुला तिकडे फायदा होते जा. एका पास्टरांची आम्ही पूर्ण मनापासून ओळख केली नाही, तर दुसऱ्या पास्टरांची ओळख करायला तुम्हाला वर्ष झाली. एक खेळ नाहीये ना, खेळवणं नाही, वाजवणं. कार्य असं असते की ते विश्वासात आणि क्रियेमध्ये सत्य नाही. उधळ्या पुत्राने बापाकडून दम घेऊन गेला. आता तुम्हाला सोडून जायचंय, जा, विचारून जा. मी तुम्हाला सांगितलं अमुक ठिकाणी प्रार्थनेत बस, तुम्हाला फायदे. माणसाचं सांगून तुम्हाला चोरून येईल, दादा चोरी तो चोरी घात करा, तो तुम्हाला नाश करायला येतो. येशू बोलतो मी विपुलपणे जीवन द्यावे म्हणून. आज चोर शिरले, आणि ते अशासाठी की तुम्हाला देवापासून दूर करायचं. हे चोर कोण? जे तुम्हाला देवापासून दूर करतात ते चोर. म्हणून पौलाने सांगितलं त्या कुत्र्याविषयी सावध राहा. कोणता कुत्रा बघतो तुम्ही? जे खरोखर अद्याप देवाचे लोक झाले नाही किंवा देवाचे सेवक न झाल्यामुळे त्या लोकांच्या बाबतीत ते उल्लेख केले. म्हणून तुम्ही पण सावध राहा की दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जाता ते जा, पण तुमची प्रगती किंवा तुमची घडण नाही झाली तर त्या बाबतीत स्वतःहून विचार करत असा. मी नेहमी लोकांना सांगतो, प्रार्थना सोडून जाणाऱ्या लोकांना नेहमी सांगतो, जायचे ते जा, पण कार्य करायला जा. कोणाच्या मनुष्याच्या हाताखाली जाऊ नका. मध्ये ना सका माणसाच्या बाबतीत सावध. तुमचं नुकसान होईल, आणि तुमचं नुकसान झालं तर आम्हाला वाईट होणार. आज किती लोक प्रार्थना सोडून गेल्या, त्याच्याकडे गेले, त्याच्याकडे एकाची पण प्रगती झाली नाही. सगळ्या बाजूने त्या शैतानाने यांची बरबादी करायला हवी. कशाला? जे हे बघा, किंवा 7:44 त्याची इच्छा आकर्षल्याशिवाय इकडे नाही. जेव्हा तुम्ही इकडे येतील ना, ते देवाची इच्छा ते माझ्याद्वारे. म्हणून त्यावेळेला देव तुमच्या प्रत्येकाला सहाय्य आणि सपोर्ट करतो. तेव्हा तुम्ही स्वतःहून तिकडे निर्णय घ्यायचा की काय करायचं. आता तुम्ही निर्णय घेतले नाही, चुकीचे स्वतःवर निर्णय घेतले, तर तुमची कर्म तुम्हालाच भोगावं लागेल, ते मला नाही लागेल. म्हणून हे शिक्षण आपल्या सर्व व्यक्तीसाठी ते महत्वाचं आहे. पण हे शिक्षण तुम्ही घेतलं नाही तर महत्व शब्द निर्माण होणार. म्हणून बायबल आधारित शिक्षण नेहमी पाठ करा, आणि जर बायबलच्या मुद्द्यामध्ये चालले तर आशीर्वाद 100% चालणार आहे. आणि त्याच आशीर्वादाने तुम्ही तुमचं भविष्य आनंदी, शांती, सामर्थ्य, ज्ञान त्याच्यामध्ये गुंतवून करा. तुम्ही खरोखर प्रार्थनेला आल्यानंतर येशू ख्रिस्ताला घरी घेत झालं असेल ना, घरी येऊन गेले असेल ना, तर तुम्ही घरामध्ये रोज येशू ख्रिस्ताविषयी स्मरण चिंतन करता. नाही तर स्वतःचे 1-2 वचन तेच असलं तर स्वतःचे 4 वचन. रात्री झोपताना वचन घेऊन गेला असेल तर त्याच्याच विषयावरच स्मरण चिंतन. शैतान काय करतो माहितीये? आता मी तुम्हाला चांगलं शिकवतो. जर इकडचे लोकांची अशुद्ध आत्मे निघाल्यानं तुमच्यात शिरलं तर तुम्ही तिकडे घरी गेल्यावर किंवा लोकांशी संवाद झाल्यानंतर माझ्या विरुद्ध बोलायला सुरुवात केली, नफरत दिली ना.
निंदाने, द्वेषाने, हेवाने, बदनामीने काय पण करतो, तेव्हा समजून घ्यायचं की तो अशुद्ध आत्मा आपल्या घराचा नाश करायला दोन आत्मे कार्य करतात. एक शरीर असतं, एक आत्मा परमेश्वराचा आहे, एका बाजूने तुम्ही बरं बोलत राहील, दुसरा आत्मा वाईट गोष्टी. फक्त तुम्ही त्यांना फक्त एवढं सांगा की चांगले आहेत, असं तुम्हाला जेव्हा निंदा करतात तेव्हा फक्त एवढं बोला, तर ते बस नाही ते खूप चांगले आहेत. बरं तो आत्मा तुम्ही त्याला वाचवू शकता. कोणत्याही माणसाला बघा ते प्रार्थना सोडून निंदा करतात, पण त्यांना फक्त तुम्ही ऐकू नका, तर त्यांना ते उत्तर द्या, कारण ते आज एवढा लोक येते काहीतरी त्यांचं चांगलं असेल म्हणून. मग परत सांगायचं की पूर्वी तुमच्यासाठी खूप चांगलं होता, त्याने तुमचं काय केलं. म्हणजे त्यांना सत्य कळते की आपल्यात काहीतरी दोष आहे की ह्याने काय सांगितलं असं. अशामुळे आपले लोक फसून जातात, दुःखात पडतात, संकटात पडतात आणि निराशात पडतात. ही दुसरी नाही पण तुम्हाला घोटाळा करणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विकृत करून होणारे असे कित्येक आहेत. आज विचार करा की तुम्हाला घोटाळ्यात पाडणारे अशी कितीतरी लोक असे आहेत की तुम्हाला दूर करायचं काम करतात. हे वचन तसं आहे. भरपूर गोष्टी आहेत, कारण हे त्या काळातल्या लोकांना त्यांनी शिकवलं पौलाने. कारण का त्यावेळेला पण तोच हिसाब आहे ना, आजच्या प्रार्थनेमध्ये आलाय तो पण हिसाब आहे, पण आताच्या काळात ते जास्तच आहे. कारण त्या लोकांनी स्टडी केलं, अनुभव घेतले, शिक्षण घेतलं आणि ते त्यानंतर त्यांनी आपल्याला शिकवलं. आणि शिकवताना आज तुम्ही आणि मी हे शिक्षण याद्वारे शिकतात की पूर्वी असं झालेलं आहे, आता पण असं होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सावध राहा माणसाच्या बाबतीत, कारण माणूसच माणसाचा घात. समजलं, माणूसच माणसाचा घात. कारण माणूस जर घात केला नसता, जुदासने येशूचा घात केला नसता, तर तुमचा ना माझा घात करणारा कोणच नसता. तो जुदास तो पैशाच्या आणि गोष्टीच्या अनेक गोष्टीच्या मोहामुळे तो जुदास शिरला. नव्या करार ते येशूच्या द्वारे नशीब आपले पाप एवढे कमी झाले ना, आपण एवढे वाचले त्याच्या आभार. नाही तर आपली काही कंडिशन केली असती ते आपल्या स्वतःला पण माहिती नाही. म्हणून जेवढा वेळ काळ आहे आपल्याला स्वतःलाच घ्यायचा आहे. जर चांगलं घ्यायचं तर घ्या, वाईट घ्यायचं तर घ्या, तर स्वतःलाच आपल्याला घ्यायचं आहे. शेवटी आपण स्वतःने ते निर्णय घ्यायचे. अद्याप आपण परिपूर्ण नाही झाले ना, तर थोडासा परिपूर्ण होण्यासाठी पवित्र शास्त्राचा अभ्यास करणं माणसाला गरजेचं आहे. सैतान या गोष्टी सगळ्यांना मस्त होतात, जाम आवडतात. मोह आकर्षित होते सैतानी गोष्टीमध्ये, त्याच्यात शांती ती शारीरिक शांती, आत्मिक. पण जेव्हा परमेश्वराची शांती, जेव्हा 14:27 मध्ये दिली, जी शिष्याने शांती घेतली परमेश्वराची, तेव्हा त्यांना कळायला लागलं खरी शांती तीच आहे. मग त्यांनी कार्याला सुरुवात केली. जेव्हा पवित्र आत्मा मिळाला, तेव्हा खरा पवित्र आत्मा, त्याचा आत्मा नव्हता पवित्र आत्मा, तो मानवी आत्मा होता. ज्या दिवशी ज्याला पवित्र आत्मा मिळतो ना, त्याच दिवशी तो कार्य करतो आणि त्याच्यातून तो अभिषेक बनतो, लोकांना अभिषेक करतो आणि त्याच्यातून सामर्थ्य प्राप्त होते. हालेलुया. आपल्याला शिकायचं आहे. पौलाने काही मुद्दे शिकवलेले होते येशू ख्रिस्ताविषयी, ते आपण घ्यायचे. कोणती सुवार्ता ओके आहे किंवा कोणती सुवार्ता ओके नाही. तर आपल्या सर्वांना परमेश्वरी निवडलेला आहे. योहान 15:16 प्रमाणे आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने उत्पत्ती 27 माणसाला बनवलेलं आहे, पृथ्वीवर पाठवलेलं आहे. तर आपल्या प्रत्येकाला सत्याचा शिकवणमध्ये 5 वडाप्रमाणे सत्य परमेश्वर. तर आपल्या प्रत्येकाला परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालून, परमेश्वराचे नियम आणि परमेश्वराच्या आज्ञा पाळून परमेश्वराच्या गौरवासाठी हजर राहायचं आहे आणि स्वर्गात आपल्यासाठी जागा जोडायची. हालेलुया. छोटेसे एक प्रार्थना केली. परमेश्वर पिता दयाळू बापा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला साहित्य सर्व मध्ये लोक आमदार सर्व सर्व आशीर्वाद ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया.